पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत एका नवीन भागात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे, चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे, चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे. विंदांच्या या ओळी. मित्रांनो, वेडा मुसाफिर आपल्या धुंदीत चालत असतो. कधी कधी लोकांना वाटतं की हा दिशा चुकलेला दिसतोय, हा हुकलेला दिसतोय, पण तो कशाचीही तमा बाळगत नाही. तो फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत राहतो. त्याला जी दिशा मिळेल तिथून जात असतो. असेच काही वेडे मुसाफिर आपल्याला आजच्या या भागात भेटणार आहेत. परंतु त्याआधी त्या वेड्या मुसाफिरांचं परीक्षण करणारे आपले अवलिया परीक्षक, त्यांचं आपण स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि लाघवी बोलणारी उर्मिला मातोंडकर. रसिक हो, कुठलीही संस्कृती अधोरेखित होते तिच्यातल्या लोककलांनी, आणि लोककलेत प्रामुख्याने अंतर्भाव असतो लोकनृत्याचा. असाच एक लोकनृत्य घेऊन येत आहेत मुंबईचे साई लीला कलामंच पथक. घेऊन येत आहेत रणप्पा डान्स. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. ओडिसात ग्वालबाल म्हणजे कृष्णाचे वंशज मानले जातात आणि ते असं नृत्य करतात. पण याच्या मागची आणखी काहीतरी कथा आहे ना, मला वाटतं. माता यशोदेने श्रीकृष्ण जेव्हा लहान होते त्यावेळेला ते आपले गुरं चरण्यासाठी माळ रानावर घेऊन जात
त्यावेळीस त्यांच्या पायाला काटे रुतू नयेत आणि त्यांचे पाय चिखलात माखू नयेत, कारण कीटक आणि यांच्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. म्हणून त्यांनी ह्या चरणपादुका त्यावेळीस त्यांना दिल्या होत्या आणि तेथील ग्वालबाल गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने हे नृत्य सादर करतात. ही सगळी जी आजची कलाकृती होती ह्याच्याकरता किती रिहर्सल करावी लागली? रिहर्सल आम्ही 3-4 महिने आम्ही कंटिन्यू करत होतो. मधल्या अंगठ्याचा आणि बोटाच्या मधला जो गॅप असतो जिथे काठी पकडली जाते, म्हणजे ती ज्याला घासून त्यातलं ज्याला रक्त जात नाही आणि ती जागा जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत ह्या काठ्या सहज उचलता येत नाही. बरोबर आहे, कारण आम्ही ते करण्यासाठी प्रत्येकाने आपलं रक्त सांडलेलं आहे. अर्थातच ते अगदी कळते, कारण का त्यामुळे हे प्रकार आम्ही आधी पण पाहिले, पण ह्या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये त्याची जितकी व्हेरिएशन आम्हाला दिसली, सर्व प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या मुवमेंट ह्याच्यामध्ये, म्हणजे त्या काठ्यांवरती उभं राहून जे काय पॉसिबल होतं ते सगळं तुम्ही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप मजा आली आम्हाला. तुमच्या अगदी गेटअप्सपासून म्हणजे डिटेलिंग गेटअपमध्ये पण दिसते, पायातल्या त्या कड्यांपासून ते अगदी कानातल्या याच्यापर्यंत ते डोक्यावरच्या त्या टिळ्यापर्यंत. तो मला ह्या सगळ्या ॲक्टमध्ये वाटला फारच छान. थँक्यू. मकरंद सर, तू जेव्हा सांगितलंस की त्या काठ्यांना त्यांचं रक्त लागायला हवं, तो फारच म्हणजे तेवढं त्याच्यातलं काव्य तेवढंच किती बोचरं काव्य आहे, ते जास्त अंगावर येतं. त्यामुळे जमेची बाजू सांगितलीच उर्मिलाने, म्हणजे ते सगळेच मार्क तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यात तुम्ही त्या जम्प्स मारल्यात त्या खरंच छान होत्या. आवडलेली गोष्ट ही आहे की जेव्हा पडत होते तेव्हा सुद्धा तो जो परत यायचा तो हसत येत होता, त्यामुळे असं वाटलंच नाही की तो पडला होता. बाकी तुमचं स्पिरिट फार छान, वाजवणारे, हसून वाजवणारे, फार छान. म्हणजे या नाचाला आपण म्हणू शकतो खरंच हे लोकनृत्य आहे. उर्मिला किती पदकं देशील? 8 पदकं. 8 पदकं 10 पैकी. मकरंद सर, 9 पदकं. 9 पदकं मिळालेली आहेत. 8 आणि 9 17 पदकं मिळालेली आहेत.